संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत व्याख्यान व बक्षीस वितरण सोहळा शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये भारतीय राज्यघटना आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरती प्रसिद्ध वकील राजेंद्र गोडबोले, ज्येष्ठ विधिज्ञ, उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी भारतीय संविधानात दिलेले अधिकार हे व्यक्तिमत्व विकासासाठी केवळ पूरकच नव्हे तर आवश्यकच आहेत असं मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश पेरकर यांनी केला। त्यांनी संविधान गौरव महोत्सवाच्या उद्देशाची माहिती देऊन भारतीय राज्यघटनेच्या लोकशाही मूल्यांचं महत्त्व स्पष्ट केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे होते। पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वरी शेळके यांनी करून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईशा शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन सांज घुगे यांनी केलं। महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध, भिंतीपत्रक, ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक अंकुश गायकवाड, प्राध्यापक उज्ज्वला खोब्राकडे, प्राध्यापक अबुबकर शेख, प्राध्यापक विलास राजपूत, प्राध्यापक सुमैया शेख यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण झाली, तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी संविधानातील मूल्यांचं महत्त्व अधोरेखित झालं। महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। स्मार्ट आहे, गुड लुकिंग आहे, मुलगी असं बाह्य असं पुरुष असते म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा बाह्य स्वरूपाचा झाला। पण व्यक्तिमत्व विकासावर थोडासा अंतर्गत पद्धतीने आपण विचार करूया। जसं आपण घरातनं मी निघालो, घरातनं निघाल्यानंतर इथे कॉलेजला येण्यासाठी प्रवृत्त झालो, नंतर कॉलेजला सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो, गाडीतनं निवृत्त होऊन केबिनमध्ये प्रवृत्त झालो, केबिनवरनं निवृत्त होऊन पुन्हा इथे प्रवृत्त झालो, इथे भाषणासाठी प्रवृत्त झालो आणि त्या जागेवरनं निवृत्त झालो। आपला सतत कुठे ना कुठेतरी आपण निवृत्त होत असतो, कुठे ना कुठेतरी आपण प्रवृत्त होत असतो आणि नैसर्गिक क्रिया एकातनं दुसऱ्या याच्यात आपण पडतो। सकाळपासून अनेक वर्षापासून आपल्यामध्ये खूप अशा गोष्टी असतात। मग जेव्हा सर्वार्थाने सर्व विषयातनं आपण निवृत्त होतो तेव्हा ज्या भूमिकेत जायचे त्यासाठी प्रवृत्त व्हावं लागतं आणि प्रवृत्त झाल्यानंतर मागच्या गोष्टीत आपण निवृत्त होतो। भाषण झाल्यानंतर सुद्धा भाषणातनं निवृत्त व्हावं लागतं। तर निवृत्ती प्रवृत्ती हा नैसर्गिक गोष्ट आहे। बरेचदा व्यक्तिमत्व विकासासाठी असं लक्षात येतं की माणूस निवृत्त होतच नाही। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।